थेट जाऊयात नागपूरमध्ये मुस्लिम बांधवांकडनं या ठिकाणी शोभायात्रेवरती पुष्पवृष्टी केली जाते। नागपुरातली ही दृश्य शांततेचं प्रतीक असलेली कबुतरं सुद्धा अवकाशामध्ये झेपावलेली आहेत। स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। रामनवमी निमित्त नागपूरमध्ये आयोजित या शोभायात्रेमध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने नागपूरकर सहभागी झालेले आहेत आणि एकतेचं प्रतीक या शोभायात्रेच्या निमित्तानं नागपुरात अनुभवायला मिळतं। तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय नागपूरमधल्या शोभायात्रेची। रामनवमी निमित्त आयोजित ही शोभायात्रा आणि या शोभायात्रेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सहभागी झालेले आहेत। सध्या ही दृश्य आपण बघतोय ती दृश्य आहेत मोमीनपुरा परिसरामध्ये। नागपूरमधल्या मोमीनपुरा परिसरामधली ही शोभायात्रेची लाईव्ह दृश्य आपण पाहतो। मुस्लिम बांधव सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी मुस्लिम बांधवांकडून या ठिकाणी शोभायात्रेवरती पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। नागपूरमधल्या शोभायात्रेची ही दृश्य आपण पाहतोय। रामनवमी उत्सवानिमित्त नागपुरामध्ये मोमीनपुरा भागात या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभाग। एकतेचा संदेश देणारी अशी ही नागपुरातली ही यात्रा। आकाशामध्ये कबुतरं सोडून या ठिकाणी शांततेचा संदेश मुस्लिम बांधवांनी सुद्धा दिला।